वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी संविधान विरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी निपाणी भाजपचा साखळी मोर्चा। राज्याचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी इतर समाजाला आरक्षण देत असताना संविधान बदलण्याची भाषा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे। त्यामुळे काँग्रेस सरकारने दलित समाजावर घोर अन्याय करत असून उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन दलितांची माफी मागावी, अन्यथा राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला। येथील छत्रपती धर्मवीर संभाजी चौकात निपाणी भाजपच्या वतीने काँग्रेस सरकार विरोधात मानवी साखळीसह डी के शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले। आमदार जोल्ले पुढे म्हणाल्या, अधिवेशन सुरू असताना सभापतींनी भाजपच्या आमदारांना निलंबित करून त्यांना त्यांच्या अधिकारापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। SC/ST समुदायाचा निधी गॅरंटी योजनांवर खर्च करून SST समुदायांवर अन्याय केला आहे। या विरोधात संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करीत आहे। त्या सर्व 18 आमदारांचे निलंबन मागे घेऊन त्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी। यावेळी निपाणीच्या नगराध्यक्षा सोनल कोठडिया म्हणाल्या, राज्यातील काँग्रेस सरकार वोट बँकेचे राजकारण करत असून गॅरंटी योजनांमुळे राज्यांच्या विकासाला खीळ बसली आहे। यावेळी अभय मानवी, श्रीकांत बन्ने यांनी मनोगतातून काँग्रेस सरकारचा निषेध व्यक्त केला। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस विरोधी नामफलक हातात घेऊन काँग्रेस सरकारच्या विरोधात घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता। यावेळी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, PLD बँकेचे अध्यक्ष SS उपाध्यक्ष विजय टवळे, हालशुगर संचालक राजू बुदेशा, समित सासण्य, सुनील पाटील, गीता पाटील, बंडा घोरपडे, मधुकर पाटील, सूरज खवरे, शरद जंगठे, प्रणव मानवी, दादाराजे निपाणकर, प्रशांत केस्ती, योगिता घोरपडे, विभावरी खांडके यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व इतर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अजित कांबळे। ರಿಸರ್ವೇಶನ್ ಅನ್ನು ಕೊಡುವಂತ ಒಂದು ಬಿಲ್ ಅನ್ನ ಕಳೆದ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಪಾಸ್ ಮಾಡ್ಕೊತಾರೆ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವಿರೋಧದಲ್ಲೂ ಕೂಡ। ಆದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಸ್ಟೇಟ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಯಾರಾದ್ರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಆ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ನಾವು ರಿಸರ್ವೇಶನ್ ಕೊಟ್ಟೇ ಕೊಡ್ತೀವಿ, ಯಾರು ಕೂಡ ತಡೆಯಕ್ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಒಂದು ವೇಳೆ ಆ ಕೊಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ ರತ್ನ ಸಂವಿಧಾನದ ಶಿಲ್ಪಕಾರರು ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದಂತ ಒಂದು ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಿ ಆದ್ರೂ ಕೂಡ ನಾವು ಆ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ರಿಸರ್ವೇಶನ್ ಅನ್ನ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕಂತ ಮಾತನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ। ಅದನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಅದನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ವತಿಯಿಂದ ಅದನ್ನ ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದಂತ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ಜಾತಿ ಆಧಾರಿತ ರಿಸರ್ವೇಶನ್ಗಳು ಇಲ್ಲ। ದೀನ ದಲಿತರಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ವಂಚಿತರಿದ್ದಾರೆ ಅವರನ್ನ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇವತ್ತು SC/ST ಗಳಿಗೆ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಗಳನ್ನ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿ ರಿಸರ್ವೇಶನ್ ಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ಈ ಸರ್ಕಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ತನ್ನ ವೋಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ಗಳಿಗಾಗಿ ಆ ಒಂದು ಸಮಾಜದ ಮನವನ್ನು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಬರೆದಂತ ಸಂವಿಧಾನದಲ್ಲಿ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಇದು ನ್ಯಾಯಸಮ್ಮತವಾದಂತದ್ದಲ್ಲ। ಇದು ನಮ್ಮ SC/ST ಜನರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ಬೇಕಂತದ್ದು। ಇವತ್ತು SC/ST ಫಂಡ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಗ್ಯಾರಂಟಿಗಳಿಗೆ ಯೂಸ್ ಮಾಡಿರೋದು, ಇದು ಕೂಡ ನಮ್ಮ ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅನ್ಯಾಯವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಹಾಗಾಗಿ ಇದು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಅದನ್ನ ಖಂಡಿಸ್ತೇವೆ। ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಸಂವಿಧಾನ ಎಷ್ಟು ಪವಿತ್ರವಾದಂತದ್ದು ಅನ್ನೋದನ್ನ ಅವ್ರು ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಈ ಮಾತನ್ನ ಅವ್ರು ವಾಪಸ್ ತಗೋಬೇಕು। ಆ ದಲಿತ ಸಮುದಾಯಕ್ಕೆ ಅವ್ರು ಕ್ಷಮೆಯನ್ನ ಕೇಳಬೇಕು ಮತ್ತು ಅವರು ನಿನ್ನೆ ಆಡಿದಂತ ಮಾತನ್ನ वापस तगोबेकु ಅಂತ ನಾವು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन